नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 116 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा आपला गाथेतील अभंग हा अभंग क्रमांक 50 आहे. आपण आपल्या पॉडकास्टमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आणि अशा अर्थाची किंवा विरोधार्थाची एखादी इंग्रजी कविता या दोघांची तुलना आपल्या पॉडकास्टमध्ये करत असतो. तर आजचा अभंग असा: हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. मोहरा होय तोची अंगे, सूत न जळे ज्याचे संगे, तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. महाराज या अभंगातून आघात सोसणाऱ्यांचं काय असतं किंवा संत कोण असतात, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कसे आघात सोसावे लागतात हे उदाहरणं देऊन, दृष्टांत देऊन आपल्याला समजून सांगितलेलं आहे. महाराज पहिला दृष्टांत देतात तो म्हणजे हिऱ्याचा. महाराज सांगतात, हिरा ठेविता ऐरणी, वाची मारिता जो घनी. हिरा ऐरणीवर ठेवला जातो आणि मोठा घन त्याच्या जोरात मारला जातो. पण जर तो अस्सल हिरा असेल तर तो घनाच्या घावानं सुद्धा फुटणार नाही, त्यातून तो वाचणार सही सलामत, उलट जास्त काकणार. तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. महाराज सांगतात की जो खरा आहे तो असा मार खाऊन सुद्धा टिकतो आणि त्यालाच हिऱ्याचं मोल. दुसऱ्या बाजूला जो करणीचा आहे, जो डुप्लिकेट तयार केलेला आहे, हा बनवलेला आहे, हा जो बनवलेला आहे त्याचा काय होतो? चुरा होतो. महाराज पुढचा दृष्टांत देतात, त्यात सांगतात की मोहरा होय तोची अंगे, सूत न जळे ज्याचे संगे. मोहरा नावाचा एक असाच हिऱ्यासारखा अनमोल रत्न असतं. मोहर कुणाला म्हणायचा? हा मोहरा कोण असतो? तर ज्याच्या सोबत सूत जरी जाळलं तरी सूत सुद्धा त्याच्या प्रभावानं जळत नाही असं मानलं जातं. हे एक मिथक आहे. हे सत्य आहे का नाही माहीत नाही, परंतु मोहराचं असं लक्षण आहे की त्याच्यासोबत सूत जरी टाकलं तरी तो जळत नाही, सूत सुद्धा जळत नाही. एवढा मोहरा हा प्रभावी असतो आणि त्याला त्याचा हा जो प्रभाव हा सिद्ध करावा लागतो जाळाच्या माध्यमातून. म्हणजे हिऱ्यावर घनाचे आघात आहे, मोहरावर जाळाचा आघात आहे. आणि महाराज सांगतात की तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. महाराज सांगतात की या जगामध्ये संत कोण आहे? काहीतरी बाह्य अवडांबर केलं, भस्म लावलं, रंगीबेरंगी तसले भगवे कपडे घातले किंवा काहीतरी असं बरंच काही केलं, माळा बिळा घातल्या आणि मग मी संत म्हटलो. कोण संत आहे? महाराज म्हणतात तो जो सोसी जगाचे आघात. हे जगाचे आघात सोसून जगाला जो योग्य मार्गदर्शन करतो तोच काय असतो? खरा संत असतो. हे महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात. ज्या पद्धतीनं आपल्याकडं म्हण आहे की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही, अगदी तसंच जगाच्या कल्याणासाठी जोपर्यंत आपण आघात सहन करत नाही तोपर्यंत आपण संतपदाला पोहोचत नाही. अशाच अर्थाची कविता आहे. मागच्या 1-2 पॉडकास्टमध्ये आपण तिचा काही भाग घेतलेला आहे, परंतु आज ही कविता पुन्हा एकदा मला चपखलपणे बसत असल्यामुळे ती घेण्याचा मोह आवरत नाही. कवितेचं नाव आहे इफ. इफ म्हणजे जर. पाहूया या इफ मध्ये काय म्हणतात. आपण पहिला आणि शेवटचा पॅरेग्राफ घेणार आहोत. पहिल्या पॅरेग्राफमध्ये कवी म्हणतात, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू are losing theirs and blaming it on you. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not be tired by waiting, or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give away to hating, and yet don't look too good nor talk too wise. या पहिल्या पॅरेग्राफमध्ये कवी सांगतात की तुम्ही तुमचं डोकं, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन यू ऑल अबाउट यू, तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवायचं. कधी? एरवी तर शांत असते. आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू.
तुम्ही हारताय, तुमची टीम हारते आहे आणि ब्लेम तुम्हाला केलं जातं, तुमच्यामुळे हारले, तुमच्यामुळे हारले, म्हणजे सगळा ब्लेम तुमच्यावर येते. तेव्हा काय करा, डोकं शांत ठेवा. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. सगळे माणसं तुमच्या क्षमतेवर शंका घेत आहेत, परंतु तुम्ही ठाम आहात तुमच्या क्षमतेवर. तुमचा काय आहे, विश्वास आहे. टू मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. आणि त्यांचा जो काही संशय आहे ह्यालाच तुम्ही संधी मानून पुढे जाता. बघा, संशयालाच संधी, हे चॅलेंज म्हणून स्वीकारायचं आणि करून दाखवायचं. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. आणि तुम्ही तुमच्या संधीची वाट पाहतात, पाहत आहात आणि वाट पाहण्याचा तुम्हाला कंटाळा येत नाही. तुमच्याकडे तेवढा संयम आहे, तेवढा पेशन्स आहे की माझी वेळ येणार आहे तोपर्यंत मी वाट पाहणार. और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. और बीइंग हेटेड, डोंट गिव्ह अवे टू हेटिंग. कदाचित तुमच्याबद्दल खोटं सांगितलं जाईल, तुम्हीलाही खोटं बोलण्याचा मोह होईल, परंतु तुम्ही खोटं वागणार नाही. और बीइंग हेटेड, तुमचा द्वेष केला जाईल किंवा तुम्हाला द्वेष करायला भाग पडलं जाईल. अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. आणि तुम्ही फार चांगले दिसत नाही, तुमचा परिस्थिती फार चांगली नाही आणि तुम्ही फार शहाणपणाने वागत आहात असंही दिसत नाही. अशाही परिस्थितीमध्ये इफ यू कॅन कीप युअर हेड, तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवून, संयम ठेवून जर वागलात तर काय आहे, इफ यू कॅन ड्रीम, तर तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न काय होणार आहे, सत्य होणार आहे. आणि हे सगळं जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जीवनामध्ये तुम्हाला जर संत पदाला जायचं असेल तर हिऱ्यासारखे घाव सोसावे लागतील, मोहरासारखं तेजस्वी बनावं लागेल. तसं तुमच्यावर आघात तुम्ही सहन करून संत बनता, जसं हिरा आघात सहन करून हिरा बनतो. नाहीतर जो काही रॉ हिरा असतो, कच्चा हिरा असतो, त्याच्यात आणि काचामध्ये काही फरक नसतो. जो आघात सहन करतो तो हिरा बनतो आणि जो आघात सहन करत नाही त्याचा काचकूर होऊन जातो. तसं रुडियार्ड किपलिंग सुद्धा सांगतात की तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे तर हिऱ्यासारखं, म्हणजे तुमच्या कितीही परिस्थिती तुमची वाईट असेल तर त्या वाईट परिस्थितीलाही तुम्ही काय केलं पाहिजे, तोंड दिलं पाहिजे. तरच काय होणार आहात, तुम्ही चांगले व्यक्ती म्हणून पुढे येणार आहात. या कवितेचा शेवटचा एक पॅरेग्राफ आहे, तो पण छान आहे, तो एक पाहूया आणि थांबूया. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, or walk with kings nor lose the common touch, if neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can feel unforgiving minute with 60 seconds worth of distance run, yours is earth and everything that in it, and which is more, you will be man my son. तर कवी सांगतात की इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, तुम्ही खूप लोकांना बोलता पण तुमचा सद्गुण सोडत नाही. भले भले लोक क्राऊड सोबत गर्दीसमोर बोलताना काहीचं काही फेकत राहतात, पण तुम्ही तसं करत नाही, तुम्ही तुमचे सद्गुण सोडत नाहीत. और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच, राजासोबत जरी तुम्हाला राहायची वेळ आली, तुम्हाला संधी आली, राजासोबत तुम्ही चालत आहात, पण तुमचा साधेपणा तुम्ही सोडत नाही. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, म्हणजे बघा तुमचे मित्रही तुम्हाला हर्ट करू शकत नाहीत, तुम्हाला दुःख देऊ शकत नाहीत, आणि शत्रू तर अजिबातच नाही. म्हणजे इथं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात ती स्थितप्रज्ञाची अवस्था जेव्हा तुमच्यामध्ये असते, म्हणजे तुमच्यावर कशाचाच परिणाम होत नाही, स्तुतीचाही परिणाम होत नाही, टीकेचाही परिणाम होत नाही. मग इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, सगळे माणसं तुमच्यासोबत आहेत पण तुमच्यासोबत साथ द्यायला कदाचित कोणीही नसेल. यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट, आणि तुम्ही लोकांचा जो काही वेळ आहे, लोक जो तुमचा वेळ घेतात, तुम्ही वेळ तर देता, पण लोकांना तुम्ही माफ करायलाही मागं पुढं पाहत नाही. तुमचे 60 सेकंद घेतले, तुमचे मिनिट घेतले तरीही तुम्हाला काही फरक पडत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कवी सांगतात युअर्स इज अर्थ, तुझी काय आहे बाळा, ही पृथ्वी आहे, एव्हरीथिंग दॅट्स इन इट, आणि सगळं काही याच्यामध्ये आहे. विच इज मोर, यू विल बी अ मॅन माय सन. रुडियार्ड किपलिंग या ठिकाणीच्या मुलाला उपदेश करतात की तू काय असणार आहेस, या पृथ्वी तलावरचा एक चांगला माणूस असणार आहेस जेव्हा तू हे सगळं करशील.
चांगला माणूस म्हणजे संतापेक्षा कमी नसतो, किंबहुना संतच असतो. जसं रुडियार्ड किपलिंग सांगतात, तसंच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्ञानेश्वर माऊलीही सांगतात. ह्या सर्वांच्या संदेशाचा विचार केला असता ह्या सगळ्यांचा समान धागा म्हणजे आपण हे जगाचे आघात सोसले पाहिजेत, तरच आपण काय करूया, पुढे जाऊया, आपल्याला संतपद प्राप्त होईल, हिऱ्यासारखे आपण तेजस्वी होऊ, आपण एक चांगला व्यक्ती बनू. या शिकवणीसोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. लाईक, फॉलो, शेअर करा. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय. राम कृष्ण हरी.